गुड मॉर्निंग मित्रांनो. पहिला सकाळी उठल्यावरती आपलं काम इकडे येऊन आपली तुळस बघणं असतं. आता बरीच मोठी झाली आहे. ज्याची पण ब्लॉग बघितला नसेल तुळस लावण्याचा तर नक्की जाऊन बघा. तर पहिला एवढी होती लहान आणि आता बघू शकता तुम्ही इथपर्यंत पोचलेली आहे ऑलमोस्ट. तर आता पण ती बाहेर जायलाच बघत होती तिकडनं, पण मी अशी ती उलटी फिरवून घेतली या साईडला आणि इकडनं ही वाली पण आतमध्ये इथे घेतलेली आहे फिरवून. आता नाश्त्याची वेळ आहे आणि बघा काय आज नाश्त्याला बनवलं आहे. आणि आज संडे आहे तर संडेचं पोहे बनवलं आहे मम्मीने. तर पहिला दीदीने बनवले होते तर ते काय जरा बरोबर बनवले नव्हते तिने, म्हणून मम्मी परत बनवते इथे. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल साई खरात ब्लॉग्सवरती. मंडळी आज संडे आहे आणि आज आपण घरीच आहोत आणि आपलं आज घरी काम आहे की हे सर्व आहे ना वरचं पूर्ण सगळं आपल्याला साफ करायचं आहे. कारण वरती खूप घाण आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा आतमध्ये वरती पूर्ण पसारा आहे तर तो सर्व आपल्याला आज पसारा साफ करायचा आहे घरी. तर मंडळी तुम्हाला या ब्लॉग मध्ये ना एक मूवी मध्ये कसं आहे की एक दिवसाचा मुख्यमंत्री आहे, म्हणजे या व्हिडिओ मध्ये तुम्हाला आज पाहायला भेटणार आहे की एका दिवसाचा कामगार. असाच मी घरी टाइमपास करत तितक्यात मला आठवलं की आपण असं काहीतरी नाव घेऊया कारण आपण घरचे साफसफाईचं करणार आहे. तर मग मी हे खाली करून घेऊया आपण. हा मी काढतो तू घे. तर म्हणजे बघू शकता तुम्ही वरती पूर्ण काढून घेतलंय सामान इकडचं वरचं सर्व आणि आतमध्ये बघू शकता किती घाण आहे. इथे तर बघा किती झाडे म्हणजे साठले आहेत, झाडे पूर्ण बनलेत आणि मागे बघा पूर्ण घाण आहे हे बघा. इकडनं अर्धे दिवार तुटले असं वाटतं की कधीतरी खालतीच पडेल ही बाजू. हा मम्मी इथं मागे एवढं चांगलं आहे ना तर वाटतं की काहीतरी खालती पडेल. वरती चढायला नको, ते काय नाही हंडा आहे तो एक. मग कशाने जावं, वरती जावं लागेल. काठी दे ह्याच्याने काय जीव घ्यायचा काय. आणि इकडे जरासं राहायचं. आपण एवढं सगळं सामान काढलंय, हे इथे एवढं आणि इथे 3. तर आज आपण एवढं वरनं काय सामान काढलेलं आहे आणि आता वरनं झाडू मारायचंय. तर लाईट पण गेली एवढ्यात. मम्मी मी या व्हिडिओला नाव काय देणार माहितीये काय, एक दिवसाचा कामगार. बघा हे सामान आता टाकून द्यासाठी काढलेलं आहे वेगळं. माझ्याकडे एक कॅरम सुद्धा होता बघू शकता, पण त्याचे थोडे बाजूचे पाच इथे हे बघ इथे हे फुटलं आहे. तर मंडळी फायनली मी वरती चढलेलो आहे आणि लाईट हा तर वरती चढलो आणि वरती चढलो तुम्हाला दाखवतो. खालची स्टूल लावला आणि त्याच्यावरती जर्मनचा डब्बा ठेवला आणि मग वरती चढलो कारण इथे खूप घाण होती आणि झाडू बरोबर इथपर्यंत पडत होती. मग वरती चढलो आता पूर्ण चकाचक काढून घेतो घाण ती. आणि ह्याच्यात मान पण आहे ना सरळ ठेवायला भेटत नाही, वाकडी अशी राहते. मग अजून पुढे गेलं तर अजूनही बघा इथे तर पूर्ण वाकडी. तर तिथे कोपऱ्यातली मला घाण करायची आणि तुम्हाला त्या जवळून दाखवतो. हे बघा कसं तुटलंय बघा, बघू शकता. बघा ही परिस्थिती झाली आतमधनं दिवाळांची पूर्ण. एका मला वाटतं की तुटून जाईल पूर्ण ते. हे बघा त्या साईडनं पूर्ण तीच परिस्थिती झालेली आहे. हे पण तुटणार आहे लवकरच थोड्या दिवसांनी. ही बाजू पण तुटणार आहे पूर्ण. तर मित्रांनो तर बघू शकता किती कचरा वरनं आपण काढलेला आहे. हा एवढा सर्व कचरा आपण वरून काढलेला आहे आणि वरती पण सामान लावून टाकलं मी. एकदम परफेक्ट लावलंय सर्व सामान वरती. आता हे काय बाकीचं जरासं बाकी आहे सर्व. आणि कचरा मी पण पूर्ण घाणीत वरती मागलोय. हे बघा बघू शकता हात बीत सर्व. तर हे सर्व आता साफ करायचा कार्यक्रम आहे. तर व्हिडिओ कसा वाटलाय तुम्हाला नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि लवकरात लवकर आपले थोड्या दिवसात लवकरच आपले शिर्डीचे पदयात्रेचे ब्लॉग्स चालू होतील. तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका कोणी केलं नसेल तर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.